शिव महोत्सव समिति चंद्रपुर की ओर से व्याख्यानमाला 2015 का आयोजन 16, 17 व 18 दिसंबर को स्थानीय प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागार में किया गया था, जिसमें पुणे के विख्यात विचारवंत गंगाधर बनबरे वक्ता के रूप में मौजूद थे। साथ ही डॉक्टर मनीषा घाटे, महादेवराव ढूमने, डॉक्टर विजय टोंगे, डॉक्टर ज्योति राखुंडे, निर्मला मिलमिले, एडवोकेट राजश्री मोहितकर, रत्नमाला बावने, शीला अड़किने, वैशाली भेदे, प्रतिभा भोयर आदि की प्रमुख रूप से उपस्थिति थी। भारत का इतिहास सभी को पता चले, जिजाऊ अहिल्या रानी और सावित्री बाई के आदर्श आधुनिक स्त्री ने अपने नजरों के सामने रखे और स्वयं के वैयक्तिक, कौटुंबिक और सामाजिक जीवन समृद्ध करे। इस मकसद से हर वर्ष की तरह इस वर्ष भी शिव महोत्सव समिति की ओर से यह 3 दिवसीय व्याख्यानमाला का आयोजन किया जाता है, जिसमें प्रमुख वक्ता ने सभी को मार्गदर्शन किया। कार्यक्रम में बड़ी संख्या में लोगों की उपस्थिति थी। बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अण्णाभाऊ साठेपर्यंत ही जी श्रृंखला आहे, आज शिव महोत्सव समितीच्या प्रेरणेपर्यंत सुद्धा जिजाऊ आणि शिवाजी प्रेरणास्थान आहेत, ही एक श्रृंखला आपण समजून घेतली पाहिजे। परंतु दुर्दैवाने जातीयतेच्या मानसिकतेतून महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्यात आलं आणि म्हणून या चौकटी उद्ध्वस्त करून आम्हाला ही सगळी साखळी जोडायची आहे। म्हणून खरी आजची लेख कोण असेल आधुनिक काळामध्ये जिजाऊ शिवबाचा खरा वारसा त्या कालखंडामध्ये चालवणारी एक महानायिका कोण असेल तर आमची महाराणी अहिल्याबाई होळकर आहे। आपण तिच्या पुढे आदरपूर्वक नतमस्तक झालं पाहिजे, ही खरी आमच्या अहिल्या राणीला श्रद्धांजली आहे। नवे प्रश्न समजून घेत असताना मिथकांचे नवे अर्थ लावावे लागतात आणि या देशात एवढे मूर्ख लोक राहतात, तुमचा विश्वास बसणार नाही। 2015 मध्ये क्षणीचं चौथरा आहे, तुम्हाला माहिती आहे। 14 वर्षाची पोरगी सावित्री महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी त्या ठिकाणी गेली तर काय गजब झाला बघितलं नाही तुम्ही? खरंच तुम्हाला वाटतं या देशातल्या माणसांना अक्कल आली म्हणून? वाटतं का? विचार करा तुम्ही, लाजा वाटल्या पाहिजे। खरंच जिजाऊ सावित्री अहिल्याचा देश आहे काय? किती मोठी लढाई तुम्हाला लढायची आहे, लक्षात घ्या। तुम्ही कोणत्या व्यवस्थेच्या विरोधात आपण बंड करत आहोत? अरे तुमच्याकडे साधा मीडिया नाही, पैसा नाही, अर्थशास्त्र नाही, धर्म तुमच्या हातामध्ये नाही, शिक्षण व्यवस्था तुमच्या हातामध्ये नाही, कशाच्या बळावर लढाई करायची? आणि जे लढाईचे शस्त्र आणि अस्त्र तुमच्या जनुकामध्ये पेरलेले आहेत, तुम्ही तुमच्या मायबापाची ओळख विसरल्यामुळे सावित्री जिजाऊ आठवण्याचं कारणच नाही ना। आणि आता या गावचाच सत्यानाश होईल असं बायाच बोलायला लागले। टीव्हीवर बघितलं आपण, अरे खरंच शेणी जर आपल्या बाबाची औलाद असेल तर तिला जाऊन खतम करायला पाहिजे होतं तिथे गेल्याबरोबर। तुकडोजी महाराजांनी सांगितलं, माणूस द्या माझा माणूस द्या, ही भीक मागता, ही